गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यर्वं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। कैलासराज शिवचन्द्रमौळिफणीन्द्रमाधवं कुटीधरामि कारुण्य सिन्धु भवदुःखहरि तुझवीण शम्भो मधुकोणगारि। जय जय राम कृष्ण रूप पाहता
हॅलो 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 हॅलो
हरे पिंड पदावरी 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 पिंड पदावरी
हरी बरोबर हरी हरी पिंड पदावरी दिला आपुन लिया करी माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण माझे झाले गयावर जन केले कर्मांतर बोंब मारिली हरिहार माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे भार उतारले ओझे माझे झाले गयावर फिटले पितरांचे ऋण समचरण सुरजम सांद्रणिला भुजावं जगननिहित पाणी मंडन मंडन
तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथमुपरं पुण्डरीकायदातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परमानंदमीशमानंदे वल्लभं सद्गुरु सच्चिदानंदनं केवलं करुणाकरं ज्ञानयोगीश्वरं वन्दे ज्ञानदेव पुनात्मा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पादाम्भोजति तस्फुर्दिक प्रदेशं विदिन्द्रादिदेवी सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवां मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यंत जननी देवांचे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपां नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपां नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति मनोजव मारुत तुल्य वेगं जितेन्द्र बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगल भवन मंगल पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी माझी सेवा
माझे झाले गयावर जन हिटळाय पितरांचे ऋण प्रस्तुत अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद घनगुण प्रभू परमात्म्याच्या श्री संत माऊलीच्या महात्म्याच्या साधूच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुम्हा सर्व वारकरी संतांना नमस्कार करू। सेवेकरता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव देऊ निवासी भक्ती ज्ञान वैराग्य त्रिवेणी संगम कैवल्य पुत्र देहूचे सुप्रसिद्ध साधू भागवत धर्माचे कळस अनंत कृपा सागर विश्व उद्धारक विश्व माऊली माझे जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा पत्रिके या प्रकरणातील अभंग असून या अभंगातून आपल्यावरती असणारा भार आपल्यावरती असणारं ओझ अशा या दोन्ही ऋणातून मी माझ्या पितरांचं भार आणि ओझ हलकं केलं। याच्यासाठी मी जर काय केलं असेल तर मी गयावर्जन केलं आणि ते गयावर्जन कसं केलं तर मीच माझ्या हाताने माझं पिंडदान केलं। त्याच्यामुळं माझ्याकडनं गयावर्जन झालं आणि पितरांचे ऋण फेडतात। हे गयावर्जन करत असताना पिंड पदावरी दिला आपुलिया करी हे करत असताना सव्य अपसव्य नावाचे जे कर्म आहे हे कर्मांतर माझ्याकडनं घडलं आणि नकळत माझ्याकडनं हरिहराला बोंब झाली। या सगळ्याचा परिणाम जर तुकोबाराय सांगतात काय जर झाले असेल तर तुका म्हणे माझे भार उतरले ओझे। माझ्यावरती असणाऱ्या पिढ्यान पिढ्यांच्या पितरांचा भार पिढ्यान पिढ्या पितरांचं ओझ हे ऋण फेडून गयावर्जन करून मी हलकं केलं किंबहुना त्या ऋणातून मी मुक्त झालो असं तुकोबाराय या अभंगातून प्रतिपाद्य विशेष मांडतात। अभंगाचा सर्व वाक्यार्थ तुमच्या समोर ठेवलेला अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करण्या अगोदर एक 2 मिनिटाचा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे। या उद्देशाने या हरिकीर्तन ज्यांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी ठेवलेले त्या हरिभक्त परायण वैकुंठवासी लडकू मुकुंद सुतार या बाबांना इहलोकाची यात्रा संपून परलोकामध्ये पदार्पण करून किंबहुना पितृलोकामध्ये पदार्पण करून उद्या पितृलोकामध्ये त्याचं पदार्पण होतं त्याला बरोबर उद्या 1 वर्ष पूर्ण म्हणून 1 वर्षाच्या या कालावधीमध्ये पितृलोकाचा मार्गक्रम करत असताना धर्मशास्त्राने आपल्याला प्रत्येक महिन्याच्या तिथीनुसार मृत्यूच्या तारखेच्या तिथीनुसार आपल्याला मासिक श्राद्धचं भोजन द्यायला सांगितलेले का कारण तिथं रस्त्यामध्ये कुठले हॉटेल धाबे असं विसाव्याची ठिकाणं नाहीये। आपण केलेल्या मृत्यू लोकातल्या कर्माच्या नुसार आपल्याला अनेक प्रकारची ठिकाणं पार करत 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 जावं लागतं। ज्याच्या जीवनामध्ये उत्तम प्रकारचं कर्म घडलं असेल भगवत चिंतन घडलं असेल पायी वाऱ्या घडल्या असतील परोपकार घडला असेल अशांना मात्र अडचणी येतात आणि असं बाबांचं हे उद्या पितृलोकातलं स्वागत उत्सव म्हणजे आपल्या इकडचं वर्षश्राद्ध असं म्हटलं तरी वावगं होणार नाही। कारण पितृलोकामध्ये त्यांचं उद्या पदार्पण होतं आणि त्या वर्षश्राद्धच्या निमित्ताने का होईना पुण्यस्मरणाच्या निमित्ताने का होईना थोडी शब्द वेगळे फरक
मी फोड नाही करत त्याची, कारण ते मनाला लागतं म्हणून. विठ्ठल विठ्ठल आणि त्या निमित्ताने आजचं हरिकीर्तनाची सेवा मजसारख्या अल्पज्ञाने अल्पबुद्धी बालकाकडे त्यांच्या असणारे चिरंजीव हरिभक्त परायण काशीनाथ बाबा सुतार आणि त्यांचे संपूर्ण परिवार यांच्याकडनं या सेवेचा यथार्थ लाभ म्हणून तुम्हा श्रोत्यांचं दर्शन घडलं, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. बाबांचं वय 89 वर्षाचं होतं. ननुबाई नामा माली कोलिवडी ही त्यांची बहीण, तसेच बाबांच्या पश्चात असणारे त्यांचे 3 मुलगे श्रीमान मोरेश्वर लडकू सुतार, काशीनाथ लडकू सुतार आणि रघुनाथ लडकू सुतार असा असणारे एकंदर बाबांचा परिवार. बाबांच्या बद्दल जर सांगायचं झालं तुका म्हणे फार, 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 तुका म्हणे थोडा तरी परंपार, थोडा तरी परंपार, तुझा भाव आहे तरी हसलं तुझा भाव आहे तरी हसलं प्रमाण कुठलं तुम्ही सांगता काय? शंका वैद्य अपकार करतो का उपकार करतो? वैद्य उपकार करतो. तुकोबरांचा प्रमाणे वैद्याच्या अंगात रोग नसतो, रोग रोग्याला असतो. मग वैद्याच्या अंगात रोग नसताना सुद्धा रोगी बरा व्हावा म्हणून तो औषध तयार करत असतो. हा काय झाला? उपकार झाला. आणि सगळ्यात मोठा गुण बाबांच्या जवळ होता. कावीळ नावाचा रोग मी स्वतः आलेला आहे. माझ्या मुलाला, ज्येष्ठ मुलाला घेऊन मी आलेला आहे. ते गळ्यामध्ये ती माळ बांधायची. काय वैशिष्ट्य असायचं? प्रत्यक्ष अनुभवलेला हा विषय. गळ्याला गच्च जर ती माळ जर बांधली तर अर्धा पाऊण तास त्या माळेचे जे तुकडे होते, औषधाचे जे तुकडे होते काठीचे, ते मानेला टोचायचे. पण अर्ध्या पाऊण तासामध्ये हळूहळू हळूहळू ती माळ काय व्हायची म्हणून म्हणून हे प्रमाण दिलं. तुका म्हणे रोग वैद्याची अंगी, वैद्याच्या ठिकाणी रोग आहे म्हणून तर औषध बनवत नाही. जाणून या नाव विढाल विढाल, जाणून ये नाव पावले मागील आधार बहुत. हे जसं तुकोबाराय सांगतात ना, तसा रोग वैद्याच्या अंगाला नाहीये. आपण एकंदर गाथेचा जर विचार जर केला तर तुकोबारायांना यातल्या कोणत्या अभंगाची गरज होती? कारण प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी सांगतात का मी आलो नाही, कारण मला माहित होतं नामदेव अवतारामध्ये सुद्धा मला कळालं होतं हे जन अत्यंत वाईट आहे. इथे सज्जनाला त्रास होतो, इथे काय होतो? सज्जनाला त्रास होतो आणि दुर्जनाचा मात्र सत्कार होतो. म्हणून तर तुकोबारायांनी देवाचे बरेचसे उपकार मानलेले.
तुकोबाराय एका ठिकाणी शेवटच्या वैकुंठ गमनाच्या अभंगामध्ये वर्णनी करतात. आता दिसू नये जना गावचा पाटील कोपला आभार मानले देवाचे. कोपले हे पाटील कावी चेलो आता मज बरं झालं देवा. जण माझ्यावरती रुसलं, गावचा पाटील रुसला म्हणजे मला काय करता येईल, आता साधना करता येईल. कारण धर्मशास्त्रामध्ये वेदांत आम्हाला असं सांगतं, साधना करत असताना ती एकांतात असावी आणि साधना सफल झाली, सिद्धता अवस्था प्राप्त झाली का एकांतात राहून त्याने लोकांतात यावं. विढालं विढालं तुकोबारायांना कोणत्याच गोष्टीची गरज होती. नामदेव अवतारामध्ये तुकोबारायांनी सगळं केलं. चला एक दृष्टीने आपण विचार जर केला, 96 कोटी अभंग, 96 लक्ष अभंग नामदेव महाराजांनी, शतकोटी तुझे करीन अभंग 96 कोटी लिहिले. 4 कोटी बाकी होते ते लिहिण्यासाठी तुकोबाराय आले असाल असं नाही. ते लिहिण्यासाठी जरी आलेले असते तरी लिहून सत्य निघून गेले असते. येथे उपकारासाठी आले खरच्या काय उपकार बुडते हे जनन देखील डोळा. जन कुठं गुंतलेला आहे, गुंतले याचा सगळा एकंदर तुकोबारायाने अभ्यास केला. वेदांताने अभ्यास केला, भगवान परमात्म्याने अभ्यास केला आणि दोघांनी विचार केला, वेदांताने आणि भगवान परमात्म्याने. हो का पुन्हा एकदा या नामदेवाला शिल्लक राहिलेले 4 कोटी अभंग का होईना लिहिण्यासाठी घडले. कारण जे कार्य 4 कोटीच्या अभंगामधून यांना घडवायचंय तुकाराम महाराजाच्या स्वरूपातून ते करावंच लागेल. म्हणून वेद आणि देव तुकोबारायांकडे आला, याचना केली. म्हणे तुकोबा आता तुम्हाला एकदा जाऊ देवा, तुम्हाला एकदा अवतार घ्यावाच लागेल. नामदेव महाराज सांगतात तेव्हा बस झालं ते अवतार. या जनाची मला लाज वाटते, लाज. हे जगुणी देत नाही आणि मरुणी देत नाही. चांगला साधू झालो तर साधक म्हणतात आणि त्याच साधनेतून जर एखादा माझ्याकडनं जर अवतार जर घडला तर गावाच्या बाहेर काढतात. एवढा हलकट जण आहे. कारण इथं उपकार करण्यासाठी जे येतात त्यांची तर धिंडवडे काढले जातात. कलाल होतं तुकोबाराय, ज्ञानोबारायांपासून परंपरा सगळी ज्ञात होती तुकोबाराय. तुकोबाराय नामदेव अवतारातून सांगतात देवाला, अरे देवा नको या भानगडीतच आता मला पाहू, बस झालं आता. 4 कोटी राहिलेत ना इथं बसून घे, काही काळजी करू नको. तुझी प्रतिज्ञा घेतली होती ना 100 कोटी तुझे करीना भंग, बस मी आता इथे करीन, नको आता. अरे पण तू नामदेव अवतारामध्ये पंढरपूरला आल्यानंतर माझ्याकडे घासाघीस करत असताना एकदा मात्र मी तुला सांगितलं होतं, नामदेवा चल माझ्या बरोबर वैकुंठाला. तेव्हा मात्र तुम्हाला म्हणतो वैकुंठास या नको धाडू हरी, वास दे पंढरी सर्व. तेव्हा मात्र तू सांगतो मला वास देणे. आता त्याच मृत्यू लोकांमध्ये मी तुला देहू नगराला पाठवतो. मावळ तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये ज्ञानोबा रायांच्या पदस्पर्शनाने पावन झालेल्या त्या भूमीमध्ये मी तुला पाठवतोय ना. पण का जाऊ? उपकारासाठी जा, उपकारासाठी जा. अरे काय देवा उपकार करायचे, तिथे उपकाराची जाणीवच कोणाला नाही. नामदेव महाराज देवाला आठवण करून देतात आणि त्या ज्ञानोबाने जगतावरती अनंत उपकार केले. नरकाला जाणाऱ्या त्या विसोबा खेचराला सुद्धा त्याने पावन करून माझा गुरु बनण्याच्या पात्रतेला नेलं. याच्यापेक्षा उपकार काय थोर असतील. देवा म्हणतो ते म्हणणं माझं बरोबर आहे, पण मला आता इच्छा होत नाही. म्हणून देवाला वेदांताने
थोडस ढकली मारली, बाजूला केलं आणि देवाने वेदांताने सांगितलं, देवा थांबा म्हणे, मी तुकोबारायांना सांग. वेद पुढा आला आणि तुकोबारायांची वेदाने स्तुती केली, सुमने गायली. तुकोबारायांच्या लक्षात आलं, तुकोबाराय त्या वेदांताला सांगतात, हे स्तुती सुमने भुलवणारे लोक जगत या कलियुगामध्ये भरपूर. स्तुती सुमनांच्या प्रभावाने आपला परमार्थ बुड्यास खात्यात खाणारी सुद्धा आज कीर्तन करते. देवा वेदा म्हणे, तू ते काही करण्याच्या भानगडीत पडू, तुला काय मत मांडायचंय ते मांड, आणि मला का म्हणून तुम्ही या मृत्यू लोकांमध्ये पुन्हा पाठवता त्याचं कारण सांग. मग वेदांत पुढे आला होता, त्याने तुकोबारायांना सांगितलं, काही नाही तुकोबाराय, ज्या सूक्ष्म वाटा आहे आणि दुस्तर आहे. वाटा कशा आहेत? सूक्ष्मही आहेत आणि दुस्तरी आहेत. सूक्ष्म असल्यामुळे त्याचं आकलन लोकांना होऊ शकत नाही आणि दुस्तर असल्यामुळे त्या पार करता येणार नाही. म्हणून तुकोबाराय, मोरुनिया वाटा सूक्ष्म दुस्तारा, हातात वेळ कमी आहे आणि चिंतन मांडायचं. त्यातले त्यात रथी महारथी सगळे उभे, त्याच्यामुळं रोमांच. कारण या गावचं भाग्य थोर आहे, या गावचं काय भाग्य थोर आहे. मी आजही म्हणतो, जगाच्या समोर जर मला कोणी आणलं असेल तर त्या गावाने आणले. कारण ज्ञानोबारायांच्या त्या दिंडीला जर मी गेलो नसतो ड्रायव्हर म्हणून याच गावच्या दिंडीच्या बरोबर, तर या गादीवर उभं राहिलंच कुठंतरी 1-1.25 लाख पगार आरामात घेत असतो मी संतोष. कारण 12वी नंतर मी असिस्टंट मॅनेजरची नियुक्तीला पद प्राप्त केलं. 2000 मला 45,000 रुपये पगार होता, 6 महिन्यात लेटर होता. आता तो 24 पर्यंत 1,00,000-1.25 लाखावरती गेलो असतो, पण हे प्रेमही मिळालं नसतं. आणि अशा गावाचं भाग्य काय. घुले महाराजांच्या पदस्पर्शनाने पावन झालेले इगतपुरीचं जोग महाराजांचं मूळ, त्या मठात शिकणारे 2 विद्यार्थी मी पाहिजे इथं आल्यानंतर. त्या विद्यार्थ्यांचा तो विलास बघितल्यानंतर हेवा वाटायचा अंदाज मला. बरं का जगदीश बाबा, तुम्ही इथे आल्यानंतर मी यायचो ना कधी कधी, हेवा वाटायचा सुंदर. असं वाटायचं आपण यांच्या बरोबर तिथं. आणि खरं सांगायचं सांगू का, हे संस्थेतलं शिक्षण माझ्या नशिबात नसावं. खरं सांगायचं संस्थेतलं जे शिक्षण आहे ना, हे माझ्या नशिबातलं नसावं. त्याचं कारण असं, मी संस्थेत सगळं केलं होतं महाराज, संस्थेत चांगलं केलं होतं, मराठी भाषेचं चांगलं आकलन होतं माझं. पण दुर्दैव असं, ज्या वर्षी व्यान भरणार त्याच वर्षी कुटुंबाची अख्खी जबाबदारी माझ्यावरती येऊन पडली. लग्न झालेलं नव्हतं, कुटुंब म्हणजे काय आई वडिलांची जबाबदारी. आणि विचार केला, हे टाकून जर तिकडे जर जातो तर तो दोष आहे.
इथं राहून जर काय करता आलं तर पाहू आणि या मंडळीच्या सहकार्याने वेळोवेळी आणि मार्गदर्शन करून आज इथपर्यंत पोहोचलो. विढल विढल सांगितलं नाही नाही देवा नको. वेद सांगतोय सूक्ष्म दुस्तर वाटा तुम्हाला मोडून काढायच्या आहे आणि राजवाट तुम्हाला जगताच्या साठी उद्धारासाठी तुम्हाला मोकळी करायची. हो पण राजवाट कुठली तुकोबारायांनी वेदांना विचारलं राजवाट कुठली. हा सूक्ष्म दुस्तर जो मार्ग आहे माझा आहे. या कलियुगामध्ये लोकांना तो आचरण येणं शक्य नाहीये. लोक अनुकरण करतील पण अनुसरण करणार नाही. विढल विढल खोट्या साधूचं ढोंग लोक घेतील अनुकरण पण सत्य साधूचं मार्गाने मार्गक्रम करणार नाही अनुसरण. साधू गेलेल्या मार्गाला अनुसरण म्हणतात आणि साधूने केलेली क्रिया आपण करणं अनुकरण म्हणतात. तुकोबाराय फटकल होते महाराज. आता या अवतारात गातेच नाहीत असं नाही. अगोदर वेदांबरोबर वाद घातला होता तेव्हा याचना केली वेदाने. तुकोबा माझा मार्ग लोकांना कळणं शक्य नाहीये. ठीक आहे जेव्हा आयुष्य भरपूर होतं परत आयुष्य भरपूर होतं तेव्हा ठीक आहे. आता या कलियुगामध्ये मनुष्य भ्रमित झालेला आहे भ्रष्ट झालेला आहे. मनाची गोष्ट तर सोडूनच द्या सहज आवरणं शक्य नाहीये. म्हणून तुकोबारा मी तुम्हाला याचना करतो. हा राजमार्ग तुमच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही जगतामध्ये मोकळा करणार नाही. म्हणून तुकोबारायांची कीर्तनपर अभंगाची परंपरा म्हणून तुकोबारायांनी जगाला हाकारून सांगितलं शिव्या देऊन पाहिलं सगळ्या गोष्टी करून पाहिलं आणि सांगितलं काय हो नाम घेता राहू नका. साधन काय सांगितलं नाम घेता राहू नका. राजमार्ग आणि मग तुकोबारायांना थोडासा वेदांची गोष्ट पटली. पण जेव्हा जगद्गुरु तुकोबारा या मृत्यू लोकांमध्ये आले आणि काही मंडळी तुकोबाराने विचारलं का हो तुकोबारा तुम्ही तर नामदेव अवताराची परंपरा संपवत असताना खूप काही सांगितलं होतं. नको आता हे ते काय काही आठवत असेल लोकांना. तुकोबारा त्यांना सांगतात तुका म्हणे मज धाडी गेली मार्ग हा सोपा सुख. मी आलो नाही मला धाडलं मार्ग सोपा आणि सुखरूप करण्यासाठी सूक्ष्म दुस्तर मोडण्यासाठी मला पाठवलं गेलं. जो येतो ज्याला पाठवलं जातं तो उपकारासाठीच येतो. तसं बाबांचं जीवन सुद्धा या परिसरातील सगळ्या कावीळ नावाच्या रोगांवरती उत्तम प्रकारचं औषध देऊन त्यांचं दुःख रोग पीडा दूर करून रोग्यांवरती उपकार करण्याचं निस्वार्थपणाचं हे कार्य अविरत आणि त्यांनी चालू ठेवलं होतं. एक दुसरी गोष्ट जर काय असेल तर कोणीही त्यांच्या समोर एखादा ग्रस्त जर आला तर पांडुरंग म्हणून ते उच्चारायचे आणि ती सवयांना सुद्धा लागली. काशीनाथ बाबांना सुद्धा त्यांच्या संतानांना सुद्धा तीच काय सवय लागली पांडुरंग. आषाढीचे निष्ठावंत वारकरी आत्ता त्यांची वारी जनाथ बाबांनी सांगितलं. आत्ता जेव्हा पॅरेलिसचा त्यांना झटका आला त्यावेळेस तिथून त्यांची वारी काय झाली थांबली गेली. असा परोपकाराचा धर्म मुखामध्ये ईश्वराचं नामचिंतन. पंढरपूरची वारी या सगळ्या गोष्टी बाबांच्या जीवनामध्ये घडल्या. आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे काय तर महानगरपालिकेमध्ये काही वर्ष कार्यरत होते. आपल्या संतानांचा आपल्याला भला करता येईल म्हणून स्वतः अनफेट सर्टिफिकेट घेऊन आपल्या 2 नंबरच्या मुलाला काय केलं त्या गादीवरती बसून महाराज सेवा अविरतपणे आतापर्यंत चालू ठेवली. जवळ शिक्षण नव्हतं पण ईश्वराच्या केलेल्या सेवेच्या साधनेचं मात्र प्रबळ बळ त्यांच्यावर. आणि अशा या महान
विभूतीचं ज्या ठिकाणी पुण्यस्मरणाचा हा सोहळा वर्षश्राद्धचा सोहळा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो. वर्षश्राद्ध म्हणजे काय, तो का करावा, करण्याच्या पाठीमागे मुख्य हेतू कोणता, वर्षश्राद्धला काय काय करावं लागतं याचं यथार्थ चिंतन आपण थोडक्यात पाहू, म्हणजेच तो अभंगच आहे. वर्षश्राद्ध म्हणजे काय, शास्त्रामध्ये याच्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. वर्षश्राद्ध म्हणजे काय, त्यातली पहिली गोष्ट अशी, जे श्रद्धेने केलं जातं त्याला वर्षश्राद्ध म्हणतात. श्राद्ध शब्दामध्येच तो अर्थ बसलेला आहे, जे श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. अन्न आणि पाण्याच्या दृष्टीने संतुष्ट असणाऱ्या आपल्या गेलेल्या पितरांना पितृलोकामध्ये अन्न आणि पाण्याच्या दृष्टीने संतुष्टता प्राप्त करून देणे म्हणजे वर्षश्राद्ध. 2 सांगितले, तिसरं कारण आहे का, या मृत्यूलोकामध्ये मातेच्या गर्भामध्ये देह स्वरूपामध्ये जेव्हा आपण जीवदशेला येतो त्यावेळेस देव संत आणि तिसरे पितर यांचे आपल्यावरती ऋण असतात. त्या पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आम्हाला हे वर्षश्राद्ध करावे लागतात. ही 3 कारण प्रामुख्याने सांगितली. म्हणजे वर्षश्राद्ध म्हणजे काय, जे श्रद्धेने केलं जातं ते अन्न पाण्याच्या दृष्टीने तर्पण करून संतुष्टता प्राप्त करून देणं, 2 आणि आपल्यावरती असणाऱ्या कुळातील पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आम्ही जे करतो ते श्राद्ध. या 3 गोष्टी प्रामुख्याने धर्मशास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. पुढचा प्रश्न असा आहे, श्राद्ध आम्हाला कळालं, हे श्राद्ध का करावं लागतं. मग या पहिल्याच 3 गोष्टीमध्ये त्याचं कारण लपलेले आहेत. का श्राद्ध करावं लागतं, शास्त्र असं सांगतं, वर्षातून एकदा ज्यांना मिळतं त्यांना पितर म्हणतात. जो 3 टाइम श्रवण करतो त्याला कर्म प्रवृत्तीला आलेल्या मानव म्हणतात. आणि जो कोणतीच अपेक्षा न करता निस्वार्थपणाने का होईना या जगाला सांभाळतो त्याला देव म्हणतात. देवाला काही लागत नाही, देवाला काही लागत नाही. मित्रांना वर्षातून एकदा लागतं आणि तुम्हा आम्हाला नित्याचं 3 टाइम. संन्याशाला एक वेळच तरी लागतं, जरी झाला संन्याशी तरी मध्यान्हकाली. आणि आपलं तर जगद्गुरु तुकोबरायांनी गाथेतच प्रमाण ठेवलेलं आहे. कोणतं, रोज उठून या चिंता. रोज उठून जर चिंता जर कसली असेल तर उद्धाराची नाही, आवया चिंता. श्राद्ध म्हणजे काय, श्राद्ध का करावं, ज्यांना वर्षातून एकदा मिळतं, वारंवार द्यावं लागत नाही, पण वर्षातून एकदा का होईना ते दिल्यानंतर त्याला संतुष्टता प्राप्त होते म्हणून श्राद्ध करावे लागतात. काय द्यावं लागतं, अन्न द्यावं लागतं. कोणतं अन्न, शेतू, जव, तीळ, नागली आणि तांदूळ हे पंचमिश्रित धान्य म्हणजे श्राद्धाचं जीवन आहे, पितरांचं जीवन आहे. कारण पिंड बनवत असताना शास्त्रामध्ये असं सांगितलेले, यमाने नचिकेताने विचारलेल्या कठोपनिषदातल्या प्रश्नातली काही थोडस मानविक पिंडासाठी आपण जे पीठ वापरतो ते पीठ सुद्धा आपल्याला जवाचं, गहूचं लागतं, तांदळाचं लागतं. पण ते तांदूळ आपण कोणत्याच प्रकारचं त्याच्यासाठी सायास न करता ते उगवलेले पाहिजेत ते तांदूळ लागतात, त्याचं पीठ लागतं. गहू सुद्धा तसं, म्हणजे आपण ते पेरायचे नाही पण उगवले. कठीण आहे महाराज. पिंडाची संख्या किती असावी, पिंड कसा असावा, याचं सगळं सांगितलं शास्त्रात. एवढं मांडत नाही, मला फक्त एवढं मांडायचंय का ह्या पंचमिश्रित धान्याचं तो पिंड बनवावा लागतो. आणि त्या पिंडावरती आहुती देण्यासाठी, समर्पणाची भावना देण्यासाठी किंवा ते
पंचमिश्र धान्य त्या पिंडावरती सोडत असताना स्वाधा नावाच्या पितर मंत्राने तो काय करावा लागतो, वेदोक्त मंत्राने तो काय करावा लागतो, ते धान्य त्याच्यावरती सोडतो. आता अन्न आपण बघितलं, आता पितरांना पाणीही लागतं. पितरांना काय लागतं, पाणी लागतं. पण वैशिष्ट्य असं आहे का पितरांना आपल्याकडचं पाणी चालत नाही, त्यांनी सर दिली. मग पितरांना पाणी कुठं लागतं, तर आपल्या भारत देशामध्ये 2 गया आहेत, एक मातृगया आहे आणि एक पितृगया आहे. बिहारमध्ये जी आहे ती पितृगया आणि मध्य प्रदेशामध्ये बिंदू सरोवर नावाची जी गया आहे ती मातृगया. या दोन्हीही गयांचं पाणी या तर्पणाच्या दिवशी, श्राद्धच्या दिवशी. म्हणून धर्मशास्त्राने असं हे जेव्हा सांगितलं तेव्हा लोकांनी काही गोष्टीने प्रश्न विचारला. त्या गयेला जाऊन ते पाणी आणणं आता तरी शक्य नाही आहे, जवळ आहे का, नाही. बरं ते आणूनही काही ठेवू शकत नाही, कारण गंगा ना तिचं पुन्हा पूजन करावं लागेल, सोहळा करावा लागेल वगैरे वगैरे. मग काय करावं, तेव्हा शास्त्राने आम्हाला असं सांगितलेले का आपल्या सर्वांच्या हातामध्ये 3 तीर्थ आहेत. किती तीर्थ आहेत, 3 तीर्थ आहेत. एक पितृ नावाचं तीर्थ आहे, एक देव नावाचं तीर्थ आहे आणि एक ऋषी नावाचं तीर्थ. बरोबर आहे. अंगठा आणि तर्जनीची मधली खळगी जी तिला पितृ नावाचं तीर्थ म्हणतात. मध्यम आणि अनामिकाच्या जवळची जी खळगी आहे तिला देवतीर्थ म्हणतात. सूर्याला अर्ध तिथून दिलं जातं. आणि अनामिका आणि अंघोळी जिथ आहे तिला ऋषी तीर्थ. अशी ही 3 प्रकारची तीर्थ आपल्या हातामध्ये, 1, 2 आणि 3 ही 3 तीर्थ आहेत. ही पहिली 2 आणि हे पितृतीर्थ. म्हणून धर्मशास्त्र असं सांगतं का त्यांना आपण स्वादा म्हणून जेव्हा अन्न समर्पण करतो त्या अन्नाला पाणी देत असताना आपल्याला या तळ हातावरती पाणी घेऊन या खळगीतून पाणी ते आम्ही समर्पण केलं पाहिजे, अंक वाकडं करून नाही. याला म्हणतात त्या गयेच्या तीर्थाचं आम्ही तर्पण आमच्या पितरांना केले. म्हणजे आपला प्रश्न दुसरा काय होता, श्राद्धला काय करावं लागतं, तर अन्न आणि पाण्याच्या दृष्टीने त्या पितरांना काय करावे लागते, संतुष्टता प्राप्त करून द्यावी. महाराज एवढंच आहे का, महाराज म्हणतात नाही तेवढंच नाही. मग काय, ही संतुष्टता जरी असेल, ही संतुष्टता जरी आपण त्यांना प्राप्त करून दिली तरी त्या पितरांचं ऋण आपल्यावरच फिटत नाही. मग महाराज काय केलं पाहिजे. तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं काय केलं पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात नुसतं गयावर्जन करून चालत नाही, गयावर्जन करून चालत नाही. मग काय केलं पाहिजे, हरिहराच्या नावाने बोंब मारली पाहिजे म्हणजे पितर संतुष्ट होतात. नारद भक्ती सूत्रामध्ये जगदीश महाराज सूत्र आहे, मला त्याचा आशय आठवत नाही. हो, जसा तो अस्मिन परम प्रेम रूपा हे जसं सूत्र आहे तसं महर्षी नारदांनी हरिहराच्या नावाने या मृत्यू लोकामध्ये आपल्या वाचेने जो सतत अखंड बोंब मारतो ना त्याच्याने 3 जणांना सनातत्व प्राप्त होतं. कोण 3 सनातत्व प्राप्त होतात, स्वर्गातले देव, पृथ्वी आणि पितर. विठ्ठल विठ्ठल महाराज संतुष्टता यांना प्राप्त होते. हरिहराच्या नावाने आम्ही बोंब जरणार, यालाच कर्मांतर म्हणतात. कारण प्रपंचातलं कर्म वेगळं आणि परमार्थातलं कर्म वेगळं. जरी आम्हाला ते समतुल्य जरी वाटत असले तरी ते वेगवेगळे आहे. कारण एका पुरुषा दोघांना आणि पाप वशे त्याच्यात. आमचं सगळ्यांचं तेच चाललंय. तुकोबा रायांनी वरती हात म्हणजे जगाला उद्देशून सांगितले प्रपंच परमार्थानं संपादन होते. आणि जर संपादायचं जर असेल तर परिपूर्णतेने त्याच्यात उतरलं पाहिजे तर संपादन होतात. तुका महाराजांचं एक शुद्ध प्रमाणे महाराज वाचे आळवा राम कृष्ण वाचे राम कृष्ण पंचकर्म
प्रपंच करुणी करुणी क्रियापद वापरलेलं आहे. बळजबरीचं बलात्काराचं. इच्छा तुमची आमच्या असो अथवा नसो आपल्याला प्रपंच करावंच लागणार आहे. का आगी कर्मी जे उडावे काही सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहाय का. कर्म करण्यासाठी आलेले आहेत ना, भोगण्यासाठी आलेले आहेत ना, मग आम्ही कर्म करणारच नाही. ज्ञानोबाराय सांगतात ते गावंडे गा परीस पासव्यासाची मूर्ती लावणी देहाची खंती करती कर्माची ते गावंडे गा. ज्ञानोबाराय सांगतात करणारच नाही, चालणार नाही, करावंच लागेल. बलात्कार बळजबरीचं करुणी शब्द आहे महाराज. करुणी परमार्थ साधावा, परमार्थ साधावा. कसा साधावा त्या चोखा महाराजांच्या प्रश्नाला माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या गाथेत उत्तर दिलेलं आहे. लोकांनी हे चरण वाचलं पण लक्षात आलं नाही. हो, कारण चोखा महाराजांचं राहिले नाही. कारण चोखा महाराजांचा काळ ज्ञानोबारायांच्या काळातला होता. गाथा वाचल्यानंतर लोकांची माता ठिकाणावाल्याने कळालं अरे चोखा महाराजांसारखे संत आम्हाला सांगतात प्रपंच करुणी परमार्थ साधावा. पण तो कसा वाचे आळवावा रामकृष्ण. अरे वाचे आळवावा ही वाचा आळवेल तेव्हा ना, कारण प्रपंच ते आळवू देत नाही. म्हणून तुकोबारायांनी त्याला साधा आणि सोपा उपाय शोधून काढला. कामामध्ये वाचे आळवा. अरे पण कसा मी कर्म प्रवृत्ती आहे, कर्म हे आम्हाला करावंच लागणार आहे. आणि ते करत असताना विषयाच्या अनुषंगाने मलिन झालेल्या मनाला हो आम्हाला संसारिक जीवनावर येणं शक्य नाहीये. जे ते कृष्ण अवतारामध्ये उद्धव नावाच्या गोपाला भगवान परमात्म्याने काला प्रसंगाला वेळेला सांगितलं शिदोरे आणा. उद्धव गोपाल कोपरा बाजूला उभा राहिला. देवाच्या लक्षात आलं हे काय गिराय बाजूला उभा राहिला. देव जवळ गेला, पूर्वाला सांगितलं का रे बाबा का उभा राहिला. देवा तू काय सांगितलं. म्हणे काय तुझं आहे तैशी पाये, माझं आहे तैशी पाये, नाही तरी घराचा आहे. नवनी प्रेम सोडून या देवा. अरे माझं कुणीच नाही तुझ्याशिवाय, मी आणणार कशी. बरं दुसरी गोष्ट देवाशी तू अगोदर काय म्हटलं. तुझी आहे ती जाऊ दे, पण त्याच्या अगोदर तू काय म्हटलं. म्हणे काय म्हटलं ज्याच्या त्याने गायी वळायची. अरे देवा हे जर जमलं असत, ज्याच्या त्याने गायी वळायच्या हे जर आम्हाला जर जमलं असतं तर आमच्या ठिकाणी तू आणि तुझ्या ठिकाणी आम्ही नसतो. मग देवा एक काम करणार. म्हणे काय चला वलू गाई. एवढं का शक्य आहे का मनात वृत्ती गाई वळायला. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला फिरियती पिकावर. याने अनेकांच्या आतापर्यंत मुंड्या वळवल्या महाराज. आमची गोष्ट सोडून द्या. वैराग्याचे महामेरू भगवान शंकराला यांनी सोडलं नाही. आपली काय जगातला सगळ्यात पहिला वारकरी, पहिला कापडी आणि पहिला दिंडी चालक जर कोण असेल तर भगवान शंकर महाराज. त्यांना कुठेतरी मोहिनीच्या पाठीमागे धावायला लावले. आपली गोष्ट देवा तुकोबाराय विषयासक्तीने मळीने झालेलं हे मन
सहज रामकृष्ण अडवणार नाही. बरी दुसरी एक गोष्ट आहे, आम्हाला उदरनिर्वाहासाठी काहीतरी काबाड कष्ट काम धंदे करावे लागतील, पण ते करत असताना आम्हाला सहजरित्या राम म्हणायला येणार नाही. तुकोबाराय सांगतात ते करता करताच तुम्हाला राम म्हणायचे. परिणाम काय? जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. संसारिक दुःखाचं सुख करण्याची ताकद या राम नामाच्या आळवण्यामध्ये आहे. शास्त्र असं आम्हाला सांगतं का ते पिंड तर्पण करत असताना गया नावाच्या क्षेत्रातलं ते पितृ नावाच्या तीर्थाचं पाणी लागतं. म्हणून या खळगीतून ते आम्ही तर्पण जर केलं तर आम्ही त्यांना अन्न दिलं, पाणी दिलं, म्हणजे संतुष्टता झाली. पण एवढंच नाही हो, तर त्यांचे ऋण जे आमच्यावरती आहेत त्या ऋणातून आम्हाला त्यांना मुक्त करायचंय, म्हणजे त्यांना सनात अवस्था प्राप्त करून द्यायची. ऋण कधी फिटतात तेव्हा सनत्व प्राप्त होत. ही सनत्व अवस्था त्या पितरांना कधी प्राप्त होते महाराज? जेव्हा आम्ही इथं हरिभक्ती करतो, साधना करतो, हरिकथा करतो, शास्त्र, वेदांत, पुराण, संत संगती, सतशास्त्र या सगळ्या गोष्टींचं जेव्हा आम्ही आकलन करतो, आमच्या जीवनामध्ये ते आचरण करतो, तेव्हा आमच्या या शुद्ध आचरणाच्या प्रभावाने त्यांना सनात अवस्था प्राप्त होत असते. हे मी म्हणत नाही, भगवद्गीता आम्हाला सुद्धा तीच सांगते. अर्जुनाला देवाने सगळ्या बाजूने सांगून संपलं महाराज, पण अर्जुन युद्धाला तयार होत नाही. देवाला काहीच कळत नव्हतं नेमकी याला मला काय सांगायचं, हा काय युद्ध करत नाही. एकाच वाक्यात अर्जुनाने उत्तर दिलं, देवा हा महासंग्राम जर झाला ना तर याच्यात निष्पाप योद्धे मारले जातील, त्यांच्या स्त्रिया विधवा होतील, वर्णसंकर, अत्याचार, व्याभिचार या सगळ्या गोष्टी देवा घडतील. आणि याचा सगळ्याचा परिणाम आमचे पितर जे पुण्यकर्म करून स्वर्गात गेलेत त्यांना काय करावं लागेल? पतंती. ह्या पतन प्राप्त होऊन मृत्यू लोकांमध्ये एखाद्या देहाला जावं लागेल. हो, म्हणजे पाहायला जर आपण गेलो तर भगवद्गीता सुद्धा आम्हाला एकच सांगते. काय सांगते महाराज? शुद्ध कर्म करा, भगवत चिंतन करा. त्याचा परिणाम काय होतो तर आम्ही केलेला भगवत चिंतनाचा परिणाम आमच्या कुळातून निघून गेले त्या पितरांवरती पडतो आणि ते काय होतात? संतुष्ट सनात अवस्था प्राप्त होते. म्हणून तुकोबाराय सांगतात, बोंब मारेली हरी. बरं तुकोबाराय, आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मी 2 प्रश्नांची उत्तर तुमच्या समोर ठेवली. श्राद्ध म्हणजे काय? श्राद्धला काय करावं लागतं? पितरांचं ऋण फेडावे लागतं. आणि दुसरी गोष्ट काय? अन्न आणि पाण्याच्या दृष्टीने त्यांना संतुष्टता प्राप्त करून द्यावी लागते. बरं तुकोबाराय, आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आम्ही त्याला अन्न पाणी दिलं, संतुष्टता प्राप्त करून दिली, पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुकोबाराय आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारतोय का एवढं सगळं जर आम्ही आमच्याकडनं जर झालं तर तुकोबाराय खरंच त्या पितरांचं ऋण फिटतं का? तुकोबाराय सांगतात, ऋण फिटतं ना, फिटत नाही असं नाही, पण त्याच्यासाठी अगोदर त्याला समर्पण करावं लागतं. त्याला समर्पण करावं लागतं. हा जोपर्यंत त्याला समर्पण होत नाही, त्याचा चरणाचा आश्रय घेत नाही. बघा एक तुकोबारायांचं प्रमाण आहे. विढाल समारा बीजे देवा होईल आघवा, तुका म्हणे आनंद देव समर्पीचे. त्याच समर्पण झालं पाहिजे महाराज. हो, मग लोकांनी तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय तुमच्याकडनं सुद्धा हे झालं का? तुकोबाराय सांगतात, माझ्याकडनं तर कधीच झालं, आणि नुसतं झालं नाही, झालं माझ्याकडनं झालं. हो, याचं शुद्ध पत्र मी वारकऱ्यांबरोबर जे वारीला निघाले होते, काशी विश्वनाथाला काही गेले, काही भागीरथीला गेले, काही गयेला गेले, तर काही मथुरेला. हे वारकरी जात असताना मी माझ्या जीवनामध्ये केलेले
जी समर्पणाची भावना आहे का, ज्या समर्पणाच्या भावनेने माझे पितर संतुष्ट, आणि अशी ही समर्पणाची भावना, कारण गयेला मी गेलो नाही हो, पण त्या गय मातेला मला इथून पत्र पाठवून सांगावं लागलं की हे गया माता, तुझ्या इथं येऊन जे कार्य करावं लागतं, जे समर्पण करावं लागतं पितरांसाठी, हे समर्पण मी माझ्या जीवनामध्ये विष्णू पदावरती केलंय. कुठं हे कुठं आहे? त्या विष्णू पदाचा आणि गयेचा संबंध आहे. त्या पदावरती मी माझं समर्पण केलेलं आहे. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा माई. मी समर्पण केलेलं आहे म्हणून मी माझं शुद्धीपत्र त्या गयेला पाठवतोय. मला तुझ्यापर्यंत येणं शक्य नाहीये, पण तुझं असणारं इथं जे क्रियाकर्म आहे, जे कर्म करावं लागतं इथं येऊन, ते सगळं कर्म मी माझं पूर्ण केलेलं आहे. म्हणून हे गये माते, मी तुला या पत्राच्या नुसार मजकूर लिहून पाठवतो. आता तू काय कर, माझ्या पितरांच्या पितरांचा माझ्यावरती असणारा ओझ भार या ऋणातून तू मला मुक्त कर, म्हणून ते पत्र पाठवलं. म्हणून तू तुकोबरायांनी त्या पत्राच्या दुसऱ्या चरणात त्या गय मातेला मजकूर दिला. माझे गयावर सांगतात त्या गयेला जाणाऱ्या काही वारकऱ्यांबरोबर तुकोबरायाने पत्र लिहिलं, कारण तुकोबरायांवरती परमात्मा प्रसन्न होता. पितृदेवता मुख्य जर कोण जर असेल तर ती अयर्म नावाची देवता आहे. अयर्म देवता म्हणजे कोण, तर परमात्मा जसा सांगतो मासा मासी मार्गशीर्ष, मार्गशीर्ष चंद्रमा सूर्य मी आहे, ह्या सगळ्या विभूती सांगत असताना अयर्म देवता सुद्धा कोणी मीच. हे अयर्म देवता म्हणजे पितृलोकातील पितृलोकांची मुख्य देवता, जिच्यापासून या पितृचा काय होतो वंश अंश असं म्हटलं तरी वाव. म्हणजे संतुष्टता अयर्म देवताला दिली का आपली पितृ संतुष्ट. म्हणजे संतुष्ट कोणाला करायचंय, नाव पितृच आहे, पण संतुष्टता कोणाला द्यायची आहे, देवाला. एका वाक्यात तुमच्या समोर दोन कारण म्हणतो. शास्त्र असं सांगतं की मृत्यू लोकात जन्माला येताना आपल्यावरती पहिलं ऋण असतं देवाचं. कोणाचं असतं, देवाचं. काय ऋण असतं देवाचं आपल्यावरती, जेने हा दान स्वरूपातून तो आपल्याला दिलेला आहे. का म्हणून दिलेला आहे, दयाचे करीन भजन, भजन स्वरूप करण्यासाठी तो आपल्याला दिलेला आहे. याचा परिणाम काय होतो,
दुसऱ्या चरणात एका ठिकाणी तुकोबाराय सांगतात, नाशी जीवपण भवर. काय आहे इंद्रिय, त्याचं हे मागचं चरण. नाशी जीवपण भवरोग. भवरोग नासण्यासाठी आणि त्याची स्वरूपता प्राप्त होण्यासाठी आम्हाला त्यांनी काय दिलेले, देव स्वरूपाची इंद्रिय वगैरे सगळं हे आम्हाला त्यांनी दिलेले. म्हणजे पहिलं ऋण आपल्यावरती जर कोणाचं जर असेल तर ते देवाचं आहे. दुसरं ऋण कोणाचं आहे, संतांचं आहे. शास्त्र सांगतं किंवा परमात्मा अर्जुनाला सांगतो, अरे अर्जुना, आत्मज्ञान चोखडी, संत हे माझी रुकडी. संत जर कोण असते तर माझे स्वरूप आहे, माझं रूप आहे, ते दुसरे तिसरे कोणी नाही, मीच होतो. मग या संतांनी आमच्यावरती काय केलेलं महाराज, त्याचंही उत्तर तुकोबाराय एका ठिकाणी सांगतात, केले उपकार सांगू काय, ऐशी बापन करी माय, धर्मे त्यांचे देखील पाय, दिले अभय अक्षय. अभय अक्षयाचं स्वरूप आम्हाला प्राप्त व्हावी, निर्भयता आम्हाला मिळावी, आमच्या स्वस्वरूपाची ओळख होऊन आम्हाला त्याची प्राप्ती व्हावी, असं अभय अक्षय स्वरूपाचं दान त्या संतांनी आम्हाला दिलं. म्हणजे त्यांचं ऋण आहे. शास्त्र असं सांगतं, देव आणि संत या दोन ऋणातून आपल्याला मुक्त होता येतं. पण आपण जर एक पितर ऋणातून जर मुक्त जर झालो, पितरांना ज्याच्याने सणात्व अवस्था प्राप्त होते, संतुष्टता अवस्था प्राप्त होते, अन्न पाण्याने ते संतुष्ट होतात आणि नाम संकीर्तनाने हरिकीर्तनाने ते सनातत्व अवस्था प्राप्त करून घेतात. या दोन गोष्टी जर आमच्याकडनं जर घडल्या तर या तिघांना संतुष्टता मिळून ऋण फिटते. कारण हरिनाम संकीर्तन, संतांचे पूजन, संतशास्त्र, संत संगती, हरिकथा, नामस्मरण या गोष्टी जर घडल्या तर पितृ म्हणजे आयर्म नावाच्या देवताला सनात्व जर प्राप्त जर झाली तर ती देवता दुसरी तिसरी कोणी नसून परमात्मा आहे. म्हणजे परमात्म्याचे ऋण फिटतात. एक परमात्म्याचे ऋण फिटले की संतांचे ऋण फिटतात. कारण तोच परमात्मा सांगतो, आत्मज्ञान चोखडी संते माझी रुकडी. म्हणजे एका ऋणातून ते ऋण फेडतात. आपण देवऋण जर फेडायला जर गेलो तर देवाचे ऋण एवढ्या सहजरित्या फेडत नाही. ते तुकोबारायांसारखा महात्मा जेव्हा या जगतामध्ये येतो, जरी त्याने त्याला धाडलं असेल तरी धाडलंय म्हणून का होईना मला ऋण फेडावेच लागणार आहे. त्या तुकोबाराने एवढी महान साधना जेव्हा आमच्याकडनं होते का, ज्या साधनेने तुकोबारायांना आपल्या पितरांच्या श्राद्धाचा विसर पडावा, पुण्यस्मरणाचा विसर पडावा आणि तो श्राद्ध आपल्या वडिलांचा पुण्यस्मरणाचा सोहळा प्रत्यक्ष देवाने येऊन तुकोबारायांच्या स्वरूपातून करावा. एवढी साधना तुकोबारायांची मोठी होती म्हणून त्या तुकोबारायांच्या साधनेचं उंचांक एवढा मोठा होता का देवावरती त्याचं ऋण झालं आणि ते तुकोबारायांच्या आई वडिलांच्या पिंड तर्पणाच्या म्हणजे वर्षश्राद्धच्या निमित्ताने पुण्यस्मरणाच्या निमित्ताने का होईना देवाने येऊन ते फिरलं. कथा आहे महाराज, एवढी एक कथा सांगतो निशवाद. प्रसंग असा घडला, तुकोबाराय नित्य नेमाने पहाटे ब्रह्मप्रहारावरती उठून चंद्रभागेचं स्नान, इंद्रायणीचं स्नान केलं की घरामध्ये असणाऱ्या मंदिराची काय करायची, सर्व आरास जी काही असेल ती पूजापाठ करायची आणि सूर्योदय होण्याच्या अगोदर तुकोबाराय आपले घर सोडायचे. असंच एक दिवशी तुकोबाराय नामचिंतन साधना एकांतामध्ये करण्यासाठी सूर्योदयाच्या अगोदर घरातून निघणार. आवलीच्या लक्षात आलं हे निघाले, अरे यांना माहित नाही का आज काय एवढं काय हरिनाम संकीर्तनामध्ये नामचिंतनामध्ये मग्न झालं की आज काय एवढाही त्यांना आठवू नको. आणि मग त्याने हातून आवाज दिला, का म्हणे, हो निघाले का, हो म्हणे निघाले. अहो पण आजच्या तरी दिवशी एवढंच वाक्य काढलं.
तुकोबा राय स्तब्ध होते राहिले. आजच्या दिवशी काय आज असं म्हणे आठवत नाही तुम्हाला? नाही म्हणे आठवत. तेव्हा जिजाईने सांगावं अहो मामांजींचं आणि मामींचं काय आहे आज पुण्यस्मरण आहे. अहो त्यांना दुपारी मध्याह्न काळामध्ये त्यांना नैवेद्य द्यावा लागेल. घरात अन्नाचा कण नाहीये. तो ऋषिकेश एकदा पाहुणा आला होता तेव्हा पाण्यात कण्या टाकून आपण त्याला दिल्या होत्या. पण आता मामांजीला देण्यासाठी पाण्यात टाकणाऱ्या कण्या सुद्धा घरात नाहीये. काय देणार? तुकोबारायांनी सांगितलं का काळजी करते? ज्याने याचं स्मरण करून दिलेलं आहे ना तोच याचा उपाय शोधे. तू काळजी करू नको. हा म्हणे तुझे हे काम कर म्हणे. मी रोज देहू म्हणजे भंडाऱ्यावरती घोराड्यावरती या पर्वतांवरती जात असताना त्या पर्वतांच्या पायथ्याशी खूप रानभाज्या म्हणे उगवलेल्या. मी आत्ता जातो आणि घेऊन येतो. त्या रानभाज्या तू शिजव भाजी कर आणि त्याचा नैवेद्य आपण मध्याह्न काळामध्ये पितरांना दाखवू. मध्याह्न काळ पितरांसाठी आणि ठीक आहे तोपर्यंत मी घरातली सगळी आरस करून घेते. तुम्ही या म्हणा. जगद्गुरु तुकोबा राय रानभाज्या आणण्यासाठी निघाले. रस्त्याला जात असताना देहूगावच्या बाहेर पडले आणि त्या देहूगावचा एक शेतकरी आपल्या शेतामध्ये गव्हाचं पीक काढण्याचं काम त्याचं चालू होतं. तुकोबा राय त्याने आवाज दिला. तुकोबा राय विणा वाजवत चिपळी वाजवत नामस्मरण करीत निघाले होते. आवाज दिला का तुकाराम बुवा म्हणे कुठं निघाले? आता हे सत्य बोलणारा महात्मा होतो. कधी दरिद्री लाजवली नाही आपल्यासाठी. आपला असतंय थोडं पण आपला भोपाळी असतो. तुकोबारायांनी सांगितलं म्हणे काय नाही राम भाऊ म्हणे काय आज आई वडिलांचं पुण्यस्मरण आहे. श्राद्ध आहे. घरी अन्नाचं कण नाहीये. नैवेद्याला काहीतरी पाहिजे. रानभाज्या अन्नाचा काय महात्मा असेल म्हणायचं. हेवा वाटतो या महात्म्याचा. अरे म्हणे मग रानभाज्याचा नैवेद्य दाखवण्यापेक्षा माझे गहू काढायला लाग. मी तुला 2-4 पेंढ्या देते. घरी ने पाखड त्याचा सांजा कर. काय सांज्याचा नैवेद्य देते. तुकोबारायांना गाईवरून आलं. आठवलं तुकोबारायांना घराच्या जेव्हा आवलीने आठवण करून दिली तेव्हा वाक्य आठवलं होतं. तू काळजी का करते त्याला त्याची करू. तो काहीतरी उपाय करे. कळला म्हणायचं. निघाले तुकोबाराय. गहू काढायला लागले. आता हे जे गहू काढायला लागले ना गहू काढता काढता नामस्मरणाची त्याला काय झाली महाराज ती समाधी अवस्था त्याला प्राप्त झाली नामस्मरणाची. असो ऐसा कुठे आठवची नाही. या अवस्था प्राप्त झाली तिथंच विधी दिशा प्राप्त. कधी मग ध्यान काढू म्हणजे आता काय उलट याची काहीच खबर नव्हती महाराज. 11 वाजले. 10:30-11 वाजले आणि विटेवरचं आसन हल्लंय आणि विचार केला हे जर आता ह्या वेळेत जरी घरी गेले नाही तर जगाने याची दिवाला काढलंय की घरची माझं दिवाला काढेल. एवढा देव जिजाईला घाबरत होता महाराज. काय ताकद असेल त्या मातेत. देव घाबरत होता. पूर्वकथा सगळ्यांना त्या मला तेवढी मांडायची. आणि मग देवाने विचार केला आता हे जे केलंय हे इथंच विधी अवस्थेला राहील. याला जेव्हा भान येईल तो जो शेतकरी तो काय याला आठवण करून देणार नाही कारण हे फुकटचं गिऱ्हाईक. याला काही ताण लागत नाही. याला काही भूक लागत नाही कारण ताण आणि भूक दोन्ही मी एकच झालेलं आहे. देह भाव हारपला तुझं पाहत विठ्ठल कळो ना ये सुख दुःख ताण हरपाली भूक. याच्या जीवनात काही राहिलेलं नाही. मग म्हणे काही नाही म्हणे आता आपल्याला ते होता तो माणूस. दोन्ही हातामध्ये जेवढी काही सामुग्री लागेल श्राद्धसाठी तेवढी घेतली महाराज. दोन्ही पिशव्यांमध्ये. रुक्मिणी मातेने निघताना विचारलं कुठं निघालं. आहे ना म्हणे तुकोबारायांच्या घरी वर्ष श्राद्ध आहे.
पुण्य स्मरण आहे, पण हे बाबा इसरलंय तिकडच राहिले. नैवेद्यासाठी भाजीपाला अनाड भाज्या आणायला गेला होता. एका गावच्या मालकाने त्याला सांगितलं गहू काढायला लागे, तिथं लागलंय. आता ते विधेय अवस्थेत गेलं. त्याला सावध करणं त्या मालकाच्या हातात नाहीये, कारण फुकट मिळलंय. मग म्हणे आता मला जावं लागेल. रुक्मिणी मातेने सांगितलं तुम्हाला सगळं एकटं कसं करताय? नाही नाही म्हणे मला एकट्याला करता येणार नाही, पण आज मला गाव येऊन घालायचंय. मग म्हणे मी येते ना भक्ताचा सोहळा पाहण्यासाठी, भक्ताचं उष्टावळी प्राप्त करण्यासाठी मी येते. पण म्हणे येऊन तुला तिथं पाहुणीसारखी बसता येणार नाही. मग म्हणे काय अख्ख्या गावाचं जेवण बनवावं लागेल, भांडी घासता करेन ना. कोण म्हणते? रुक्मिणी. देव स्वरूप तुकोबाराय थोडा पुढे गेला, जिजेला आवाज दिला. जिजा बाहेर आली. बाहेर आल्याबरोबर गाव म्हणे तुम्ही तर रान भाज्या नाही म्हणे. एक भलाग्रस्त मला रस्त्याला भेटला. पांडुरंग त्याचं नाव, पांडू शेठ म्हणून तो स्वतःला म्हणत. मग काय नाही म्हणे कुठं निघाला असं म्हटल्यानंतर मी म्हटलं रान भाज्या आणायला सांगू. कशासाठी? पुण्यस्मरणासाठी, नैवेद्यासाठी. अरे काय रान भाज्याचा नैवेद्य दाखवतो दरवर्षी म्हणे. या वर्षी पंचपक्वानाचा थाट तुझ्या पितरांना दाखव म्हणे, आणि नुसता पितरांना नाही अख्ख्या गावाला जेवण घालू. म्हणाले गावाला जेवण? अरे गावाला जेवण घालवायचं म्हणलं तर स्वयंपाकी पाहिजे. तुकोबारा देव स्वरूप तुकोबारा काय काळजी करते? येता येता एक इठारी नावाची मोलकरीण दिसली. उत्तम गृहिणी आहे. कुठे आहे म्हणे? माझ्या पाठीमागूनच आले. एवढ्यात रुक्मिणी हजर झाली. हे काय म्हणे? अहो पण पातेली लागते ना, का काळजी करते? सध्या गावामध्ये बचत गट बरेच तयार झाले, त्यांची बरीचशी भांडी असते. तुकोबारा जाताना यानं सांगितलं तुम्ही सगळं तयारी करून ठेवा, मी भांडी घेऊन येतो. आणि येता येता गावाला अख्ख्या निरोपी देतो. गेले. एका धण्याच्या घरी भांडी होती, त्याला सांगितलं की मी गावाला निरोप. अरे मग कसला? काय नाही म्हणे माझ्या घरी आज पितरांचं जेवण आहे, तुम्हाला यावं लागेल. अख्ख्या गावाला आमंत्रण केलं. हो, काही लोक तुकोबारायांच्यावरती श्रद्धावान होते, त्यांनी मात्र विचार केला आज काहीतरी तुकोबारायांच्या घरी मेजवानी मिळेल. पण कुटीलपणाने वागणारे होते. अख्ख्या गावाला आणि हा जेवण, अरे याच्या घरात कन्या नसतात आणि हा जेवण कसा काही? 18 विश्व दरिद्र याच्या 5वीला फुललंय, हा कसा काय? म्हणून त्यांची फजिती होईल हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ते पाहण्यासाठी इकडे रुक्मिणी पातेली घेऊन आले. सगळा स्वयंपाक भगवान म्हणजे रुक्मिणी मातेने भगवान परमात्म्याने जिजाईने बनवला. मध्यान काळाला आपल्या आई वडिलांना नैवेद्य दिला. आता नैवेद्य देणारा कोण होता? ज्याला पाठवायचा होता तोच. नैवेद्य कोणाला द्यायचं होतं? त्या ऐर्व नावाच्या देवतेला. आणि ही देवता म्हणजे कोण? ज्याने तो स्वयंपाक तयार केला, जो सामग्री घेऊन आलाय तोच होता. नैवेद्य दाखवला महाराज आणि पंगत बसले. अख्खा गाव जेवला महाराज, तरी स्वयंपाक संपला. जिजेला विचारलं काय ग? म्हणे अख्खा गाव जेवला. आपण म्हणे स्वयंपाक अर्धा बाकी आल्या. आणि बोला आणखीन कोणी असतील? पंचक्रोशी मधून दे आरोली म्हणे येते. जवळ जवळचे गाव आले, तरी स्वयंपाक संपत नाही. मग म्हणे आता म्हणे एक काम कर, गावच्या लोकांना पातेली घेऊन बोल. जशी सत्याला येतात तशी वर्गणी दिलेली असते. त्यांचाही दोष नाही. संध्याकाळी ठेवून ती कमिटी काय करणार? राहिला तो देऊन तरी स्वयंपाक केलाच होता त्या रुक्मिणी माते. शेवटी भगवान परमात्म्याने जिजाईला सांगितलं म्हणे जिजा एक काम कर, नाही संपत ना आता म्हणे चिऱ्या मुंग्याना हा राहिला ना तो टाकून देऊ म्हणे. तीही संतुष्ट आहे. मग बाजूला टाकून दिला. पण म्हणे ही भांडी मला नेऊन द्या, ही जर लवकर नाही नेऊन दिली तर त्याच्या इथं संध्याकाळी कार्यक्रम आपल्याला दोघालाही बोलावलं.
हे सगळं जेवण करता, हे करता, ते करता, बरोबर 4:30-5 वाजता. आणि हे बाबा आता जागा झालं. राम भाऊन सांगितलं, राम भाऊ काढला की तुमचा गहू, आता द्या मला पेंडी. वाजले किती? 4:30-5. हे डोक्यावर पेंडी ठेवलं. विठ्ठल विठ्ठल म्हणत म्हणत तिथून निघालं. देवाला, रुक्मिणी मातेला कळालं, दोघं एकमेकाला पुनावत होते. निघाले, काळजी करू नको, मी भांडी द्यायला जातो तसाच जातो, आणि तूही तुझी कामं आटपले म्हणून तूही निघून गेला. सगळं बरोबर. दोघी निघून गेली. तेवढ्यात हे बाबा विठ्ठल विठ्ठल म्हणत घरी. डोक्यावरती 2-4 पेंड्या गावाच्या होत्या, ओसरीवरती आटप पटल्या, आणि जिजाईला आवाज दिले, जिजाई. जिजा बाहेर आली. का म्हणे, काय गावातून कोणी दिलं का? आता तिला सगळं वृत्तांत माहित होतं ना अगोदर काय झालंय. अगं नाही म्हणे, रान भाज्या आणायला चाललो होतो, पण जाता जाता राम भाऊ भेटले, गहू काढायचं काम चालू होतं. त्यांनी म्हटलं गहू काढायला लाग, 2-3 पेंड्या देतो, घरी नेजी जायला त्या पाकडाला सांगा म्हणून त्याचा निवेद्य दे. त्याचा गहू काढून झाला, त्याने त्या पेंड्या दिल्या. आता पाकड पटापट म्हणे वेळ निघून गेला. जिजाई मोजकाला ते काय म्हणतंय. जिजाईला तेव्हा तुकोबरायांचा एक अभंग पंढरी महात्म्यातला वाटत. कोणता अभंग? पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपे वाटे. आठवलं? या आल्या गेल्या झडपते, यालाही तसंच. अहो का शुद्धीवर येत म्हणे. काय झालं? अहो दुपारीच मध्यान काळामध्ये मामाला मामीला काय दाखवलं, संतुष्ट झाले, अख्खा गाव जेवण गेला. एवढं म्हटल्याबरोबर तुकोबराई डोळे झाले आणि पाहिलं आपल्याच मंदिरात झाकून बघितलं. तुकोबरांच्या लक्षात आलं, आणि तुकोबरांनी मनोमन देवाची प्रार्थना केली, देवा जेवायचंही तुलाच होतं, म्हणून माझ्या घरात अन्न नाही, म्हणून तूही जेवण गावाला संतुष्टता प्राप्त करून दिली. तू नुसती दिली नाही देवा, ही संतुष्टता जी प्राप्त करून दिली, माझ्यावरती असणारे तुझे ऋण, माझ्या पितरांचे ऋण, हे फेडण्यासाठी मी अगोदर सगळं केलेलं आहे, म्हणून तुला येऊन करावं लागलं. मी काय काय केलंय? माझे झाले गयावर्जन, मी गयावर्जन केलंय. मग देव तुकोबरांना विचारतो, गयावर्जन केलं म्हणजे नेमके काय? अभंगाचं पहिलं चरण. पिंड पदावरी तुकोबरांना देव सांगतो, फार काही तू केलं असं नाही, हे तुला करावंसं का वाटलं?
शास्त्र असं सांगतं तुझे ऋण माझ्यावरती आहेत, संतांचं ऋण माझ्यावरती आहेत, पितरांचं ऋण माझ्यावरती आहे. पण हे तिघेही जर आपण एकत्र केले तर तू एकटाच होतोस. म्हणजे मूळतः तुझेच ऋण माझ्यावरती आहे. पण देवा मला एक गोष्ट माहिती आहे, तुझे ऋण जरी माझ्यावरती असेल तरी त्या ऋणातून मी मुक्त होऊन तुला माझं ऋणी बनवले. ऋणी करुणी ठेवली ऋणी करून देव ठेवलाय. आणि त्या ऋणातून तुला मुक्त व्हायचं होतं, उतराई व्हायचं होतं, म्हणून तू आलास. अरे तुकोबा असं काय ऋण केलं? तुकोबा देवाला सांगतात माझे झाले गया वर्जन. हे त्या पत्राचं मजकूर आहे. म्हणजे हे गया माते मी गया वर्जन केलेलं आहे, हे तिला पाठवलेलं पत्र आहे. मग ते गया वर्जन मी कसं केलं? किंवा देवा मी त्या पितरांच्या ऋणातून कसा मुक्त होण्याच्या पात्रतेचा ठरलो, किंवा माझ्या असणारे तुझ्यावरती ऋण फेडण्यासाठी का होईना तू कसा हे ऋण फेडा शकलास? त्याचं सगळ्याच एकाच वाक्यात तुकोबाराने उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? देवा मी काय केलं असेल तर पिंड पदावरी दिला आपुलिया. आता पिंड पदावरी दिला आपुलिया खरी, मग कुंभमेळ्याला जावं लागेल त्या नागा साधना बघायला. काही पिंड पदावरी केलं. एक साधी गोष्ट आहे. तुकोबारायांचा एक अभंग आहे, झाला प्रेत रूप शरीराचा भाव रक्षेला ठाव कशाचा. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म. त्यात पहिला जो शब्द आहे झाला प्रेत रूप. झाला हा झाला कधी होतो? अगोदर करावा लागतं मग झाला होतो, अन्यथा होतो. जसं आपण नाही का सांगतो झालं कीर्तन. कीर्तन झालं म्हणजे काय? हे सगळे जण जमले, हे जमलं, हे जमलं, हे आले म्हणून झालं. याच्यात जर काहीच नसतो तर एकलीची. सांगू काय साधं एक उदाहरण देतो. आपल्याकडे मी 11:30 सांगतो बरोबर. माझा तेवढा अभ्यास नाही, पण जगदीश महाराजकडे मी याच्यासाठीच बघतो का त्यांना यातला पूर्ण अकल नाही म्हणून. भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा, कारण मला संस्कृत येत नाही, मी पहिलं माझं अज्ञान लपवायचं कशी, पिठाला टाकाला जायचं, भांड लपवायचं, हे कोणीच शिकवलं. कारण आपण संताच घेतले नाही तर संस्कृत येईल प्रश्न. संस्कृत शिकायचं झालं तर संता घ्यायची. 2 अध्यायाची संता झालेली 15-12 तेवढे मी करतोय. विडाल आळंदीत राहिला म्हणजे आळंदीकर झाला नाही. महाराज आळंदीचे संस्कार आले तर आळंदीकर आहे, मग तो घरी का नाही असू दे. हे जोग महाराजांचं हे हो. जसं ज्ञानोबा आहे सांगतात ना, आसुनी संसारात आसुनी जिवे वेगू करी. तसं आळंदीत राहून आळंदी होत नाही महाराज. घरी राहूनही आळंदी होते, पण आळंदीचं आचरण केलं तर आळंदी होते नाही तर सपाट होत. त्या भगवान परमात्म्याने अर्जुन जेव्हा अर्जुनाला ब्रह्मज्ञान सांगितलं, मायेचं स्वरूप सांगितलं. 6व्या अध्यायात मायेचं स्वरूप, माया म्हणजे काय सगळं स्वरूप सांगितलं. आणि त्या मायेवरती जर प्रभुत्व प्राप्त करायचं असेल तर ब्रह्मज्ञानाशिवाय माया जिंकता येत नाही. ते ब्रह्मज्ञान सांगितलं नाही, ब्रह्मज्ञान स्वरूप अर्जुनाला प्राप्त झाली. देव आता विचार करतो, याला जर ब्रह्म अवस्था जर प्राप्त झाली, हा ब्रह्मज्ञानी जर झाला, तर आता पुढची राहिलेली गीता कोणाला सांगे? एकलीची. मग पुन्हा मायाला प्रवृत्त करून, योग मायाला प्रवृत्त करून त्याला पुन्हा जाग केलं. आणि मग देव सांगतो झाला आता विडल विडल. तसं तुकोबाराय सांगतात, हो पिंड पदावरी दिला पुलिया करी. हो हे करण्याच्या अगोदर मी असा झालो, तेव्हा पिंड पदावरी काय मी झालो? झाला प्रेत रूप शरीराचा. या शरीराचा भाव जो आहे ना, हा प्रेत रूप माझा झाला. प्रेत रूप म्हणजे काय? प्रेत कशाला म्हणतात? हो प्रेत कशाला म्हणतात? त्याच्यात तो नसताना आपण त्याला चौघांच्या खांद्यावरती घेऊन जातो, त्याला आपण काय म्हणतो? प्रेत. याचा सूक्ष्म शास्त्र संबंधीचा एक समन्वय सांगून जातो. प्रेत म्हणजे काय?
प्रेत म्हणजे काय? जिथं माया शिल्लकच राहत नाही, कोणत्याच प्रकारचा विकार शिल्लक राहत नाही आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. किंबहुना तुकोबरांच्या शब्दात सांगायचं जर झालं तर झालं, देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. असं तुकोबराय सांगतात. प्रेत रूप झाला शरीराचा भाव. आता इथं कोणत्याच प्रकारचे काम नाही. हे सगळं प्रेत स्वरूपाची अवस्था आहे, कुठल्याच गोष्टीची कामना नाही. आणि मग तुकोबाराय देवाला सांगता, देवा हे अगोदर मी केलं, तेव्हा मला माझं तुझ्यावरती ऋण होतं आणि तुझं माझ्यावरती ऋण होतं. आता काय झाली? फिटानफिट झाली. आता काही राहिलं नाही ना. पिंड पदावरी दिला आपुलिया करी. मी माझ्या हाताने, पिंड म्हणजे शरीर, पद म्हणजे चरण, कर म्हणजे माझे हात आणि आपुलिया करी म्हणजे मी स्वतःने माझ्या हाताने तुझ्या पायावरती माझा पिंड समर्पण केला. त्याचा परिणाम काय झाला? फिटले पितरांचे ऋण. नवे माझ्या पितरांचं ऋण माझ्यावरती होते. हे फेडण्यासाठी तुला यावं लागलं का? कारण मी अगोदर पिंड पद दिला आपुलिया करी. तुझ्या ठिकाणी मी याला समर्पण केलेलं आहे. एवढं सगळ्यात मोठं ऋण माझं तुझ्यावरती आहे. अरे पण तुकोबाराय हे करण्यासाठी तुम्ही काय केलं? पिंड, तुझा पिंड माझ्या पदावरती समर्पण करण्यासाठी तुम्ही काय केलं? तुकोबाराय देवाला सांगतात. आता देवाचा आणि तुकोबारांचा संवाद, या तीन बाजूने अभंग सोडवता येतो. जन आणि तुकोबारांचा संवाद, साधक आणि तुकोबारांचा म्हणजे दोन्ही एक, गया आणि गया शंकर आणि तुकोबारांचा संवाद आणि देव आणि तुकोबारांचा संवाद. 3 वाक्यातून सोडवता येतो. तुकोबारायांचा आणि देवाचा संवाद पाहू. तुकोबाराय सांगतात, पिंड पदावरी देण्यासाठी तू अगोदर काय केलं ते सांग. त्याचं उत्तर तुकोबाराय देतात, काहीच केलं नाही. आता नको, काहीच केलं नाही. मी फक्त कर्मांतर केले कर्मांतर, केले कर्मांतर. वर्तमान क्रिया मी केली. बोंब मारिली हरिहर. काय कर्मांतर केले? हरिहराला मी बोंब मारली. जे सव्य अपसव्य ह्या ज्या गोष्टी कराव्या लागतात ना, त्या माझ्या ठिकाणी शिल्लक राहिल्या नाही. मग काय? बोंब मारिली हरिहर. आता देवा तुला सांगू म्हणे काय? हो, हे जे सगळं आहे ना, सगळं हे मी जर कशासाठी जर केलं असेल तर माझ्यावरती 2 प्रकारचं या होतं. म्हणजे काय काय तुकोबाराय होतं? काय नाही म्हणे देवा, हो माझ्यावरती भार होता आणि माझ्यावरती ओझ होतं. आता या 2 शब्दांची व्याप्ती पाहायची झाली तर पुढे अर्धा तास जाईल. त्यापेक्षा भजन विठोबार कुमार Oh
संतांचं भार आणि ओझं उतरवण्यासाठी काय साधन केलं त्यांचं यथार्थ चिंतन ज्या संतांनी तुम्हाला मला घडवलं त्यांचं भजन करा. ज्ञानेश्वर राहिल्यानंतर जेव्हा विना देण्याची बारी आली तेव्हा मात्र मलाही भरून आलं होतं. त्याचं कारण असं आहे त्याची जबाबदारी हरिभक्त परायण वैकुंठवाशी गोविंद बाबा कुठले कधी ते त्यांच्या तयारीतच असायचं. एकदा बुवाचं हे झालं रे झालं विना त्याने काढण्याच्या अगोदर ते पण आज परिस्थिती काय झाली कोणी घ्यायचं कोणी भासले की नाही. उत्तमची उरे हे महत्वाचं आहे खरंच. ते त्यांनी आपल्या जीवनामध्ये आता मला निरोपच लेट मिळाला असतो काही हरकत नाही. पिंडपदावरी दिला आपुल्या करी माझे झाले गयावर फिटले पितरांचे केली कर्मांतर कोंब मारले हरिहर तुका म्हणे माझे भार उतरले ओझे माझे झाले गयावर जण फिटले पितरांचे असतो अभंगाचा राहता मला भगवंत संपासून बोलण्याच्या ओघामध्ये तापशू बाहेर पडला असेल उदारांत करणं क्षमा शिष्य बोलतो. उपस्थित सर्व गुरुजन माझ्या तसेच या गावातील सगळे परमात्म प्रेमी सगळे गणी मृदुंगाचारी विणेकरी बाबा उत्तम अशी संस्थ आणि बसलेला सगळा माझा श्रोता वर्ग सर्वांच्या चरणावरती विनम्र भावने अभिवादन करतो आणि याच ठिकाणी सेवा संपते असं जाहीर करतो. जय विठ्ठल. श्री हरिभक्त परायण मोरेश्वर महाराज पाटील एक साल यांनी या ठिकाणी वेळेत उपस्थित राहून